टीव्हीवरील व सोशल मीडियावरील अनेक जाहिराती अनेकांना भुरळ घालतात। दुसरीकडे लग्न जुळत नाहीत म्हणून विवाह संस्थांचा बाजार भरला आहे। त्यातच काही बाजारू विवाह संस्था या लग्न जुळवण्याच्या नावाखाली चक्क डेटिंग साइट्स म्हणून काम करतात। यावर कुणाचं फारसं नियंत्रण असल्याचं दिसत नाही। अलीकडे सोशल मीडियाचा वापर वाढला असताना त्याचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले। सोशल मीडियावरील मैत्रीमुळे राज्यातील गेल्या काही वर्षांमध्ये 90,000पेक्षा अधिक मुली गायब झाल्या। हे वास्तव आहे। ही अतिशय गंभीर अशी बाब आहे। या गोष्टीतून याची पुनरावृत्ती होऊ नये किंवा यापासून आपण काहीतरी बोध घ्यावा, सावध असावं, अशा घटनांनी चर्चा होणं महत्त्वाचं असतं। याच संदर्भात अशीच समोर आलेली घटना। सोशल मीडियावरच्या मैत्रीमुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला। काही दिवसांची ओळख आणि त्यानंतर लग्न करायचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणीची तिच्या होणाऱ्या पतीनंच हत्या केली। मध्य प्रदेश इंदूरमध्ये तरुणानं आपल्या होणाऱ्या पत्नीचा कात्रीनं खून केला। या प्रकरणी पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। 15 दिवसाच्या मैत्रीनंतर आरोपीला मृत तरुणीबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे होते, मात्र मुलीने नकार दिल्यानं तरुणानं कात्रीच्या सहाय्यानं मुलीचा खून केला। इंदूर पोलिसांनी तरुणाला गुन्ह्यातून अटक केली आहे। अटकेनंतर चौकशीत आरोपीनं पोलिसांना सांगितलं की त्याची तरुणीशी मैत्री झाली आणि 2 महिन्यांनी तो तिच्याशी लग्न करणार होता। खुनाच्या दिवशी त्याला दारू पिऊन मुलीशी शारीरिक संबंध ठेवायचे होते, मात्र मुलीनं त्याला संबंध ठेवू दिले नाहीत। मुलीनं नाराजी व्यक्त केल्यानं त्यानं संतप्त होऊन घरामध्ये ठेवलेल्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला। अशा घटना संगणकाचा उद्देश हाच की केवळ मंदिरे बांधून किंवा सप्ताहाचा आयोजन करू या समस्या सुटणार नाही। यासाठी गाव पातळीवर, सामाजिक स्तरावर, शालेय स्तरावर समुपदेशन होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स